मुंबई सीनेट की गिनती शुक्रवार को हुई। इस चुनाव में शिवसेना उबाटा गुट ने बीजेपी समर्थित एबीवीपी को बड़ा झटका दिया। आज नागपुर में मीडिया से बात करते हुए विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार ने महागठबंधन पर निशाना साधा। इससे पता चलता है कि सत्ता की कुर्सी कितनी असहज है। दिल्ली की पूरी ताकत आ जाए तो भी महाराष्ट्र में महागठबंधन की सत्ता नहीं आएगी। युवाओं में असमंजस की स्थिति थी, लेकिन कल के नतीजों के बाद ये साफ हो गया है कि युवक महाविकास आघाड़ी के साथ है। नाही, आता मला वाटतं की कुठल्या तरी एक रायटरला मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहायला सांगावं, त्या नाटकाचं नावच मुख्यमंत्री ठेवावं आणि त्याला फिरता रंगमंच असला पाहिजे। आणि फिरता रंगमंचामध्ये तीन त्याचे हे असतात, स्टेज असतात। तो फिरतो त्यावेळेस सीन बदलत असतो आणि मग ज्याला जी सीन पाहिजे त्याने ते पुढे यायचं। काय गंमत चालली आहे राज्यात। म्हणजे सत्तेच्या खुर्चीची ओढ माणसाला किती अस्वस्थ करते हे यातून दिसतंय। आणि तुमची सत्ताच येणार नाही, आलटून पालटूनचा विषय कुठे आलाय? सत्ता यायचा दूरपर्यंत प्रयत्न नाही। कोणी येऊ देत महाराष्ट्रात, दिल्लीची पूर्ण फौज येऊ देत, काही फरक पडणार नाही। कारण जनतेने यांना नाकारलाय, जनतेने ठरवलाय की महाराष्ट्रामध्ये महायुतीला महाराष्ट्राबाहेर आणि ज्यांनी गुजरातच्या चरणी डोकं ठेवून महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवली त्यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडायचं। महाविकास आघाडीच्याच बाजूने कौल आहे। युवक जे होते लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम होता, पण मुंबईच्या विद्यापीठाच्या निकालानंतर युवक सुद्धा आता महाविकास आघाडी बरोबर आहे आणि ही विजयाची परंपरा जी आहे ती कायम ठेवण्याचा निर्धार महाराष्ट्रातील सर्व जनतेने, सर्व स्तराच्या लोकांनी, तो युवा असेल, शेतकरी असेल, तरुण असेल, यांनी तो निर्धार केला आहे। हे या निकालावरून स्पष्ट होत आहे। तक्रार आमची काही नाही। आम्ही खरं तर या राज्याच्या पोलीस महासंचालकाच्या संदर्भात ते आमची तक्रार होती की कारण त्यांची मुदत संपली आहे आणि मुदत संपल्यानं या संपलेल्या अधिकाऱ्यास राज्याच्या पोलीस प्रमुखाच्या पदावर बसवणं किंवा ठेवणं हे निवडणुकीसाठी उचित नाही। कारण मुदतवाढ देणारं सरकार त्यांचा कशाही पद्धतीनं राजकीय दृष्ट्या विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी अडचण ठरू नये आणि उद्या आचारसंहितेच्या दृष्टीनं निवडणूक लागल्यानंतर त्या पदावर बसलेली व्यक्ती ही मुदतवाढ दिलेली नसावी, हे आमची स्पष्टपणे मागणी होती। म्हणून निवडणूक आयोगाकडे यांना त्या ठिकाणी ठेवू नये अशी मागणी काँग्रेस निवडणूक आयोगाने नाही, हे सगळंच घोळ आहे। कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, सगळं नियमबाह्य आहे। सरकार नियमबाह्य, त्यांचं काम नियमबाह्य, ते ठेके नियमबाह्य आहे, बदल्या नियमबाह्य चालले। नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी, नागपूर ग्रामीण यांनी 100च्या वर बदल्या आता केल्या। त्यातील 50% बदल्या अशा आहेत की 6 महिने, 3 महिने, 4 महिने, वर्षभर कोणी अधिकार दिला इतक्या मोठ्या बदल्या करायचा? आणि आपण त्यांच्या आणि हे IPS अधिकारी इतके मला वाटतं मिंदे झाले, हे महाराष्ट्राने काही अधिकारी, सर्व नाही, हे महाराष्ट्र बघतोय। तुमची एक तो त्या वर्दीची आन बान शान हे वेगळी होती, पण ते महाराष्ट्रात आता आम्हाला वेगळं बघायला मिळतोय। हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, असं मी मानतो। नाही, आता जो वो असं म्हणतात ना की जे सगळं अस्मिता घालून तुम्ही आता तिथे काय उभारायचं हे कराल, कमिशन खाल्यानंतर आता पुन्हा त्यामध्ये कमिशन खाऊ नका। काही उभारत असताना जे पुतळ्यामध्ये महाराजांच्या कमिशन खालात आणि महाराष्ट्राची स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याचं पाप केलात, ते तुम्ही आता कितीही मोठी उभारली तरी त्यातून काही गेलेली इज्जत
या सरकारची परत काही मिळवता येणार नाही. मला वाटतं की चित्रपटाला मनोरंजनाच्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. तो चित्रपट आहे, त्याला वेगळ्या दृष्टीनं अजिबात घेऊ नये. कारण आजकाल रिअल स्टोरीवर चित्रपट होत नाही, ते बनावट स्टोरीवर होतात. त्यामुळे याही चित्रपटाकडे चित्रपट म्हणून बघा. करमणूक होत असेल करमणूक घ्या, आणि शोध आणि बोध घ्यायचा निर्णय त्यामध्ये घेऊ नका. शोधही घेऊ नका आणि त्यातून काही फार मोठा बोधही घेऊ नका. फक्त करमणूक करा, एवढं चित्रपटाचा मला संदर्भात सांगायचं. थँक्यू. महान्यूज 7 के लिए विजय गावंडे, नागपुर. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन. यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे. साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड. आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ. For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर.